संपूर्ण राज्यात अन्न औषध प्रशासन विभागामार्फत धडक मोहीम राबवल्या जात आहेत, परंतु कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप कोणतीही मोठी कारवाई दिसून आलेली नाही। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि मिठाई दुकानाची अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी करावी अशी मागणी गुरुवारी आम आदमी पार्टीने केली आहे। या संदर्भात सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले। हॉटेलच्या किचनमधील स्वच्छता, खाद्यपदार्थांचा दर्जा, वापरलेले तेल, साठवणूक पद्धती तसेच खवा, पनीर, चीज, दही, तूप व लोणी यांची गुणवत्ता तपासावी अशी मागणी करण्यात आली। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आपकडून देण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग जो आहे तो ठिकठिकाणी कारवाई करतोय का नाही, ज्या पद्धतीनं राज्यामध्ये तुकाराम मुंडे साहेबांच्या नेतृत्वात खूप चांगल्या पद्धतीनं भेसळीच्या विरोधात लढा उभारला गेलेला आहे, पण दुर्दैवाची गोष्ट आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा कुठल्या कारवाईंच्या बातम्या आमच्यापर्यंत येत नाहीत। नक्की कारवाई करतंय का नाही हा विभाग हे समजत नाही आणि त्या अनुषंगानं आज आम्ही इथे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांची भेट घेतली। त्यांना आम्ही सांगितलं की जर तुम्ही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात जिथं गर्दी असते तिथं तुमच्या ज्या कारवाया होतात त्या लोकांपर्यंत पोचू देत, त्याचे अहवाल तुम्ही सगळीकडे प्रकाशित करा आणि एक स्पेसिफिक सूचना आम्ही त्यांना दिलेली आहे, जेवढे रेस्टॉरंट्स, हॉटेल असतील ह्यांच्या किचनमध्ये तुम्ही CCTV बसवायचं कंपल्शन करा, जेणेकरून तुमच्या अपरोक्षपण जर तिथं चुकीच्या पद्धतीनं काम सुरू असेल, अस्वच्छता असेल तर त्याला एक चांगला चाप बसेल। आणि अशाच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातली जो ग्रामीण भाग आहे, काही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचा व्यवसाय जो आहे तो डायरेक्ट गोकुळ किंवा बाकीच्या तत्सम इंडस्ट्रीजकडे न जाता ते स्वतः त्याचं मार्केटिंग करतात आणि अशा जे छोट्या डेअरी आहेत त्यांच्याकडे कुठलंही लायसन्स नसतं, कुठल्याही पद्धतीची मान्यता नसते आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात जी भेसळ आहे ते ह्या छोट्या छोट्या डेअरीजमधनं चालू आहे। त्याच्यावरती सुद्धा तुम्ही धाड टाकावी अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत। ह्याच्यासोबत जे धाब्यांचं जे सगळीकडं जे जेवणाचे धाबे सगळीकडं सुळसुळाट सुटलेला आहे, त्या धाब्यांमध्ये जे चिकन वापरलं जातं ते हॉर्मोन इंड्यूस्ड चिकन आहे का नाही ह्याची तपासणी त्या ठिकाणी या प्रशासनानं करावी। आणि आमचा डाऊट आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं कोंबड्या हॉर्मोन इंड्यूस्ड करून विकल्या जात आहेत, ह्याच्यावरती चांगली कारवाई करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। परत 2-3 आठवड्यानंतर आम्ही बसणार आहोत आणि ह्यांनी जर कुठली कारवाई केली नाही तर कोल्हापूर शहराच्या नागरिकांच्या वतीनं आम्ही मोठ्या प्रमाणात लढा उभारू। नक्कीच आम्ही या प्रशासनाचं हे जे कमिशनर आहेत तुकाराम मुंडे साहेब यांचं अभिनंदन केलं। शेवटी कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं असतंय, पण ते राज्य पातळीवरती चांगल्या पद्धतीनं काम करतायत, पण इथं त्यांचे ऑफिसर्स त्यांच्या मर्यादा असतील कदाचित, पण त्यांची जी क्षमता आहे ती पूर्णपणे त्यांनी वापरून घ्यावी अशा पद्धतीची आज त्यांनी विनंती केलेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेलच की ते तत्परतेने अजून कारवाई करतात का नाहीत, तुमच्या माध्यमातून समजेलच। जर त्यांनी केली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाला त्यांना समोर जावं लागेल।